श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 47वा भरत हनुमान भेट. ओम श्रीराम. भरताने पर्वतासह हनुमंतांना नंदीग्रामामध्ये उतरविल्यानंतर तिथे भरत व श्रीरामांचे साम्य पाहून हनुमंत आश्चर्यचकित होतात. परंतु लगेच त्यांना असे वाटते की हे कपट तर नाही ना. म्हणून मग हनुमंत क्रोधित होतात. तेव्हा मग भरत हनुमंतास राम जन्मापासूनचा वृत्तांत कथन करतात. या वार्तालापामध्ये खूप वेळ जातो. हे हनुमंताच्या लक्षात येताच त्यांना पुन्हा राग येतो व ते भरतास म्हणतात की सूर्योदयापूर्वी जाणे गरजेचे आहे, तरच लक्ष्मण वाचेल व आता तर सूर्योदय होण्याची वेळ झाली आहे. तेव्हा भरत हनुमंताला म्हणतात, तू काळजी करू नकोस. तू आता द्रोणागिरी घेऊन निघ व तू लंकेत पोहोचेपर्यंत जरी सूर्य उगवला तरी त्याला मी माझ्या बाणांनी झाकून ठेवीन. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अध्यात्म प्रवासात आता समीपता मुक्ती स्वरूप असलेल्या त्या दिव्य प्रेमाने म्हणजेच भरताने प्राणासहित प्रकाशमय ब्रह्मगुंफेला म्हणजेच हनुमंतासह द्रोणागिरीला आपल्या जाणिवेच्या समोर उपस्थित केल्यानंतर तो प्राण म्हणजेच हनुमंत त्या दिव्य प्रेमाला पाहून अचंबित होतो. कारण सायुज्य मुक्ती स्वरूप असलेले आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम व समीपता मुक्ती स्वरूप असलेले हे दिव्य प्रेम यांच्यामधील साम्यावस्था व एकरूपता पाहून तो प्राण स्तब्ध होतो. त्या प्राणाला असे वाटते की हे मायावी पण तर नाही ना. तेव्हा मग ते दिव्य प्रेम त्या प्राणाला त्यांच्या साम्यावस्था व एकरूपता विषयीचे रहस्य निवेदित करते आणि मग ते दिव्य प्रेम व प्राण यांची प्रेमस्वरूपा भक्तीची देवाणघेवाण होते आणि दिव्य प्रेम व दिव्य प्राण यांचा दिव्य असा संगम होतो व या अशा दिव्य सत्संगातून आनंदाचा महापूर वाहू लागतो. त्यानंतर ते दोघेही भानावर येतात. मग तो प्राण आपल्या कार्यासाठी झेप घेऊन आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंकडे प्रस्थान करतो व ते दिव्य प्रेम आपल्या प्रेमकटाक्षाने म्हणजेच बाणाने त्या प्राचीमुखास म्हणजेच सूर्योदयास आच्छादित करते. आता आपण या साधकाच्या दृष्टीने पाहू. यामधील जो भाग राहिलेला आहे तो आपण पुढल्या भागात पाहणार आहोत. आता याचं आपण थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये भरताने नंदीग्रामामध्ये हनुमंताला त्या द्रोणागिरीसहित तो जो लखलखणारा रात्रीची वेळ आहे, तो लखलखणारा संजीवनी औषधीमुळे संजीवनी औषधीचा प्रकाश असतो. रात्रीचा त्या औषधीमधून प्रकाश जसं काजव्यांचा प्रकाश असतो तशी त्या औषधीचा प्रकाश असतो. अर्थात तो प्रकाश पाहण्यासाठी त्या वैद्याची किंवा त्या व्यक्तीची तेवढी पात्रता असावी लागते, तरच तो प्रकाश दिसतो. तर तो लखलखणारा
प्रकाशचा तो डोंगर पाहून भरताला वाटतं की अयोध्येवर हे काहीतरी संकट आले, म्हणून ते एका बाणाने हनुमंताला आणि त्या द्रोणागिरीला खाली उतरवतात. खाली उतरल्यानंतर भरताला पाहून हनुमंत आश्चर्यचकित होतात, कारण भरत आणि श्रीरामांचं साम्य, म्हणजे दोघांची शरीरयष्टी, चेहरे, स्वरूप हे पाहून हनुमंत आश्चर्यचकित होतात. आणि मग त्यांना शंका निर्माण होते, जसे कालनेमीने मायावीपणाने एक आश्रम निर्माण करून हनुमंतांचा प्रवास थांबण्याचा प्रयत्न केला होता ना, तसं हनुमंतांना शंका अशी येते की इथे परत ह्या रावणाने काही वामशक्ती पाठवून ही भरताचं श्रीरामांसारखं रूप करून माझा प्रवास थांबवण्यासाठी काही प्रयत्न केला तर नाही ना, ही शंका येते. तेव्हा मग भरत तिथे श्रीरामांच्या जन्मापासूनचा सगळा वृत्तांत सांगतात. म्हणजे त्या शृंग ऋषींनी केलेला आहे तो पायसदानाचा तो यज्ञ, त्यातून पुत्रकामेष्टी यज्ञ, त्यातून निर्माण झालेलं पायसदान, त्यातून निर्माण झालेलं श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्म, हे सगळी कथा सांगितल्यानंतर मग हनुमंतांना ते योग्य वाटतं. परंतु त्यांच्या या सगळ्या आणि त्यानंतर त्यांचा भक्ती स्वरूपाचा, प्रेम स्वरूप भक्तीच्या दिव्य असा सत्संग होतो आणि त्यामध्ये त्यांचा खूप वेळ जातो. हे जेव्हा हनुमंतांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांना राग येतो आणि ते म्हणतात की मी सूर्योदय होण्यापूर्वी जर नाही पोचलो तर लक्ष्मण वाचणार नाही, त्यामुळे मला गेलं पाहिजे. तेव्हा मग भरत त्याला म्हणतात, तू घाबरू नकोस, तू द्रोणागिरी पर्वत नेऊन निघ आणि सूर्य जरी उगवला ना तिकडे तरी मी माझ्या बाणांनी त्या सूर्याला थांबवून धरेल, त्याचा सूर्योदय होऊ देणार नाही, तू काळजी करू नकोस. आणि मग हनुमंत पुढे प्रयाण करतात. ही कथा साधकाच्या दृष्टीने कसं, साधकाच्या दृष्टीने साधकाच्या या अध्यात्म प्रवास त्या समीपता मुक्ती स्वरूप असलेल्या दिव्य प्रेमाला पाहून, आता इथे आपण एक लक्षात घ्या की हे चौघे बंधू श्रीराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न, श्रीराम हे सायुज्य मुक्ती स्वरूप आहे, भरत हे स्वरूपता मुक्ती स्वरूप आहे आणि भरत हे समीपता मुक्ती स्वरूप आहे, लक्ष्मण हा स्वरूपता मुक्ती स्वरूप आहे आणि शत्रुघ्न हे सलोकता मुक्ती स्वरूप आहे. म्हणजे सलोकता म्हणजे त्या लोकात देवांच्या इष्टदेवतेची तो जो भक्त शिष्य साधना करतो, भक्ती करतो, तो त्या लोकात जाणे म्हणजे सलोकता मूर्ती. त्यानंतर समीपता म्हणजे त्या इष्टदेवतेच्या समीप जाणे, जवळ जाणे, जवळजवळ दोघे सारखे असणे, सारखे दिसणे, त्याला समीपता मुक्ती. आणि स्वरूपता म्हणजे त्या देवासारखंच त्याचं असणं, म्हणजे शरीर, मन, प्राण सगळं, त्याला स्वरूपता. आणि सायुज्यता म्हणजे तोच ईश्वरच. अशा या चार मुक्ती. तर इथे भरताला आपण दिव्यप्रेम म्हटले, पण दिव्यप्रेम म्हणजेच समीपता मुक्ती, असं समीपता मुक्ती स्वरूप असलेलं ते दिव्य प्रेम आणि सायुज्य मुक्ती असलेले आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम यांची ही साम्य अवस्था आणि एकरूपता पाहून प्राणही अचंबित होतो, कारण प्राणाने सायुज्य मुक्ती मिळवलेली असते. पण यांची साम्य अवस्था समीपता, कारण सायुज्य मुक्तीजवळच समीपता असते, सायुज्य मुक्तीजवळच स्वरूपता असते आणि सायुज्य मुक्ती कुठे असते तर सलोकतेमध्ये, म्हणजे त्या लोकामध्ये असते. तर यांचं ती एकरूपता पाहून तो प्राणही अचंबित होतो आणि त्याला परत त्या प्राणाला शंका निर्माण होते. ही शंका, ही ते गोष्ट एक अतिशय महत्त्वाची लक्षात घेतली पाहिजे. हनुमंतांना पण शंका आली, हनुमंतांसारख्यांना अशा काही शंका येऊ शकतात. इथे साधकाच्या दृष्टीने हा दिव्य झालेला प्राण म्हणजे साधनेने आत्म्याशी एकरूप झालेला, श्रीरामांशी भेट झाली ना, श्रीराम म्हणजेच आत्मा आणि त्यालाच आपण आत्मस्वरूप सद्गुरू म्हटले. म्हणजे आत्म्याच्या प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा साधकाच्या प्राणाला शंका येऊ शकते, हे आपण याची नीट नोंद घेतली पाहिजे. असं घडतं अशा जीवनात, म्हणजे अशा अवस्थेला गेलेल्या व्यक्तींना सुद्धा शंका येऊ शकते. इथे मी आज योगायोगाने स्वामी विवेकानंदांची जन्मदिवस आहे, आज त्यांचा जन्मदिवस आहे. संपूर्ण भारतवर्ष आणि हे विश्व त्यांची जयंती साजरी करते. तर मला आठवलं म्हणून मी स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट सांगते. म्हणजे साधकाला शंका कधी येऊ शकतात,
साधकाला शंका आत्मसाक्षात्कारानंतर सुद्धा येऊ शकतात. जसे इथे कथेमध्ये हनुमंताला शंका आली, तिथं दिव्य दृष्टीने प्राप्त होते तरी शंका आली. अर्थात ती कार्याच्या दृष्टीने शंका असते आणि ती तात्पुरती असते, ती निघूनही जाते, आपल्याला सगळं माहिती आहे. साधकाच्या दृष्टीने आपण पाहतो तर प्राण दिव्य झाला आहे, आत्मसाक्षात्कार झाला आहे, आत्म्याशी एकरूप झाला आहे, तरीही प्राणाला इथे शंका काय आली की हे दोघांचं साम्य पाहून हे हे कसं, तर हे मायावी पण तर नाही ना. तर त्यावरून एक मला आठवली म्हणून मी सांगतो. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी समाधी घेतलेली होती आणि स्वामी विवेकानंदांना आदेश दिला होता की तुला जागतिक स्वरूपावरचं कार्य करायचं आहे. आणि स्वामी विवेकानंदांना याची कल्पनाही नव्हती की म्हणजे नेमकं काय करायचं याची काही कल्पना नव्हती. आणि त्या समाधीनंतर सगळं असं भरकटलेलं सारखं झालं, सगळं गोंधळलेली परिस्थिती निर्माण झाली. स्वामी रामकृष्ण परमहंस सगळे शिष्य अतिशय भयंकर म्हणजे वाईट परिस्थितीचं जीवन जगत होते. अगदी त्यांना काही वेळेला भिक्षा मागून भिक्षासुद्धा मिळत नव्हती. अशा अवस्थेत असताना स्वामी विवेकानंदांना शंका निर्माण झाली की यांनी मला सगळी शक्ती प्रदान केली, मला जागतिक स्तरावरचं कार्य करायला सांगितले आणि आज माझे गुरुबंधून आम्ही उपाशी मरतोय, तर मग याचं काय खरं आहे, हे खरं आहे का, माझे सद्गुरू तरी खरे आहेत का. अवघड आहे खरंच, खूप अध्यात्म खूप अवघड गोष्ट असते. आणि योगायोगाने त्यांची तिथे कलकत्त्यामध्येच एक पवहारी म्हणून बाबा होते. ते फक्त पवआहारी म्हणजे फक्त वायू भक्षण करून जीवन जगत होते, साधू होते, सिद्ध पुरुष होते. त्यांची भेट झाली, त्यांच्या बऱ्याचशा चर्चा झाल्या आणि मग त्यांना असं वाटलं की हे सिद्ध पुरुष आहेत, आपण यांचा आता अनुग्रह घ्यावा. पहा, खूप मोठी गोष्ट आहे. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना सगळ्याच्या सगळ्या शक्ती देऊन टाकलेल्या होत्या. अशा व्यक्ती काय विचार करते की मी आता या पवहारी बाबांकडून अनुग्रह घ्यावा, तेही तयार झाले द्यायला. कारण त्यांना हे काही माहीत नव्हतं स्वामी विवेकानंदाबद्दलचं किंवा असं काही माहीत नव्हतं. तर दिवस ठरला, त्यांच्या एका अंधाऱ्या खोलीत ते असे राहायचे एका बाजूला एका खोलीमध्ये. आणि मग ते हे अनुग्रहाचं साहित्य घेऊन त्यांच्या खोलीत गेले. त्यांचा जिथे देवघर आपण म्हणू त्याला, तिथे ते जाऊन बसले. तिथे त्यांनी दिवा लावला आणि त्या देवघरात फक्त आणि फक्त समोर स्वामी रामकृष्ण परमहंसांचा फोटो होता. आणि तो फोटो पाहून स्वामी विवेकानंद, ते नरेंद्रच होते तोपर्यंत, स्वामी विवेकानंद ढसाढसा रडायला लागले. तर त्या पवहारी बाबांना समजेना की हे का रडतायत. तेव्हा त्यांनी विचारलं, तुम्ही का रडताय, तुम्हाला अनुग्रह घ्यायचा नाही का. माझा तसा माझी जबरदस्ती नाही, पण तुम्ही का रडतायचं कारण सांगा. तेव्हा त्यांना बोलता सुद्धा येईना स्वामी विवेकानंदांना. स्वामी विवेकानंदांनी त्या फोटोकडं बोट दाखवलं आणि विचारलं की हा फोटो इथे कसा. तेव्हा त्या पवहारी बाबांनी उत्तर दिले की ते माझे सद्गुरू आहेत. अक्षरशः दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं. म्हणजे आता अनुग्रह घेण्याचा प्रश्न सगळं संपलं. पण सद्गुरूंचं कार्य कुठल्या स्तरावरून चालतं आणि शिष्याला शंका कशा येऊ शकतात. म्हणजे आता स्वामी विवेकानंदांना आत्मसाक्षात्कार झालेला होता, त्यांना ते दिव्य दर्शन स्वामी रामकृष्ण परमहंसांनी केव्हाच दिलेली होती, ती समाधी अवस्था केव्हाच प्राप्त करून दिलेली होती. तरीही विकलं अशा अवस्थेमध्ये ह्या शंका निर्माण होतात. तेच साधकाला सुद्धा इथे ती शंका निर्माण झाली. मात्र त्या शंकेचं निरसन मग ते दिव्य प्रेम करतं. मग मोठी गंमत आहे, यावर खूप बोलण्यासारखं आहे. ते दिव्य प्रेम त्या शंकेचं निरसन करते. म्हणजे माझ्याच आतमध्ये जेव्हा मला अशी माझ्या गुरूंच्या विषयी, ईश्वराविषयी शंका येईल, तेव्हा माझ्याच आतलं दिव्य प्रेम माझी शंका घालवतं. आणि ते दिव्य प्रेम म्हणजे माझ्या सद्गुरूंचं स्वरूप असतं. आणि तिथे मग या दिव्य प्रेमाचा आणि त्या दिव्य प्राणाचा प्रेम स्वरूपा भक्तीचा दिव्य असा सत्संग होतो. आणि त्या सत्संगातून मग काय होतं, तर आनंदाचा महापूर निर्माण होतो. भगवान श्रीकृष्णांचं एक कोणाचं आहे मला माहीत नाही, देखिला सावळा नंदाचा, तेने आनंदाचा महापूर
सावळा देखील आनंदीचा, नंदाचा तेने आनंदाचा महापूर आला. खरंच या गोकुळवासियांचं किती मोठं भाग्य असेल. भगवान श्रीकृष्ण त्यांच्याशी बोलायचे, हसायचे, खेळायचे, चोऱ्या करायचे. आणि ते वर्णन करताना हे संत मंडळी म्हणतात की देखिला सावळा नंदाचा तेने आनंदाचा महापूर आला. तिथे तसा आनंदाचा महापूर आला, तसाच इथे या प्राण आणि या दिव्य प्रेमाच्या, या प्रेमस्वरूपा प्रेमभक्तीचा जेव्हा महासत्संग होतो, तेव्हा तिथेही असा आनंदाचा महापूर येतो. आपल्या जीवनात सुद्धा आपण असंच आपल्या सद्गुरूंशी एकनिष्ठ राहून आपल्या अंतरंगातील या घटकांची जेव्हा सत्संग होतो, हा सत्संग सर्वश्रेष्ठ सत्संग आहे. बाह्य सत्संगासाठी दुसरी व्यक्ती लागते, परंतु मी जेव्हा माझ्या अंतरंगामध्ये माझं प्राणाशी, माझ्या मनाशी, माझ्या दिव्य प्रेमाशी, माझ्या विवेकाशी, माझ्या हृदयाशी सत्संग करतो ना, तेव्हा आनंदाचा महापूर हा येतोच येतो. हा ज्याने त्याने अनुभव अवश्य घ्यावा. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.